सध्या आपण सगळेच एका वेगळ्या इमोशनल स्टेटमधनं जातोय. रादर म्हणजे एखादी घटना जी आपण कधी एक्सपिरियन्स केली नाही, जी आपण कधी विचारातही आणली नव्हती, ती आपल्यासमोर अचानक येऊन उभी राहिली आणि त्यामुळे आपण गोंधळ, प्रॅक्टिकली थांबलो. आपल्याला सुचलंच नाही आपण काय करावं आणि अजूनही आपण त्यातनं वाट काढतोय. एखादी घटना जेव्हा आपल्या आयुष्यात घडते, तेव्हा नकळतपणे आपण त्याबरोबर एक भावना असोसिएट करतो. एक इमोशन त्याच्याबरोबर असोसिएट करतो. आणि मग जेव्हा केव्हा ती घटना किंवा त्या घटनेशी साधर्म्य असलेलं कुठलंही चित्र आपल्या समोर येतं, तेव्हा आपण त्या इमोशन्सला एक्सपिरियन्स करतो. त्या भावनांना पुन्हा उफाळून एक्सपिरियन्स करतो. आपण जेव्हा एखाद्याच्या प्रेमात पडतो, एखाद्या व्यक्तीच्या प्रेमात पडतो, तेव्हा आपलं सगळं जग सुखमय वाटायला लागतं. आपण असतो त्याच घरात, आपण जातो त्याच ऑफिसला, आपण रोज त्याच लोकांना भेटतो, पण तरीही आपण एका वेगळ्या तरल विश्वास जगायला लागतो. त्याचबरोबरने जेव्हा आपल्या आयुष्यात एखादी दुःखद घटना घडते, तेव्हा आपण नकळतपणे कोशात जातो, डिप्रेशनमध्ये जातो, कारण आपण त्याच रंगाचे पार्टिक्युलर्स आपल्या आजूबाजूच्या जगात बघायला लागतो. बेसिकली याला इमोशनल प्रोग्रामिंग म्हणतात आणि आपण नकळतपणे का होईना त्या इमोशन्समध्ये वाहवत जातो. This is all to do with the state of mind, the emotional state of mind that you are in. As human beings, as living beings, we have a tendency to label any event. जोपर्यंत आपण त्या घटनेला अर्थ देत नाही, जोपर्यंत त्या अर्थामधनं आपण एखादी भावना जागरूक करत नाही, तोपर्यंत ती घटना आपल्या मेंदूत किंवा आपल्या हृदयात कोरली जाते. आणि ही गोष्ट नकळतपणे आपलं मन करत असतं. नकळतपणे आपला ब्रेन, आपला मेंदू हे सजगपणे करत असतो. सबकॉन्शियस लेवलला ही गोष्ट आपोआप कोरली जात असते. आता जेव्हा आपल्या आयुष्यात ह्या घटनेने एवढं मोठं स्वरूप घेतलंय, तर नॅचरली द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट इज द रिॲक्शन. कारण या घटनेमुळे तुम्ही ज्या भावना अनुभवताय त्याच्यामधनं एक रिॲक्शन कायम तयार होत असते. आणि रिॲक्शन बाहेर केव्हा पडते? जेव्हा आपण कोणाबरोबर संवाद साधतो, जेव्हा आपण कम्युनिकेट करतो, तेव्हा ही रिॲक्शन त्या वाटे बाहेर पडते. आणि रिॲक्शन एकदा बाहेर पडली की सगळ्यात महत्वाचा असतो तो म्हणजे रिझल्ट किंवा आउटकम. त्यामुळे आपण ज्या इमोशनल स्टेटमध्ये असतो त्यातून एक भावना आपण अनुभवत असतो. त्या पर्स्पेक्टिव्हमध्ये आपण सगळं जग पाहत असतो आणि त्यातून आपली एक कम्युनिकेशन टेंडन्सी बनत जाते. आपण त्याविषयी सजग होत जातो आणि नकळतपणे का होईना आपण समोरच्याकडनं तो आउटकम, तो रिझल्ट इन्व्होक करतो. रादर तो रिझल्ट आपण समोरच्याकडनं मागतो. आता ही सगळी घटना नाही म्हटलं तरी खूप सायंटिफिक आहे, पण ही सगळी घटना रोजच्या रोज आपल्या एका दिवसामध्ये सुद्धा 1000 वेळा घडत असते. आपण एका दिवसात वेगवेगळ्या इमोशनल स्टेटमध्ये अगदी सहजपणे जात असतो. आपलं मन, आपला मेंदू हे कार्य अगदी स्विफ्टली करत असतो. मग इथे सगळ्यात महत्वाची गोष्ट जागरूक होते ती म्हणजे आपला पेरिफेरल कॉन्शियसनेस, आपला इमोशनल कॉन्शियसनेस. जिथे आपण विचारशक्ती म्हणतो, आकलन शक्ती म्हणतो, की एखादी गोष्ट आपल्या समोर घडते, तिच्याकडे आहे तशीच बघावं की तिच्याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला पाहिजे, ज्याच्यामुळे आपल्या मनाशी जो काही संवाद त्या घटनेमधनं होतोय तो एका वेगळ्या फॉर्ममध्ये जाईल, तो एका वेगळ्या शिफ्टमध्ये जाईल. आणि त्यातून आपण ज्या काही अनुभव, ज्या काही भावना एक्सपिरियन्स करू, त्या समोरच्याला कम्युनिकेट करताना त्याचा रिझल्ट आपल्याला हवा तो मिळेल. Basically, this is all to do with human experiential processes.
लाईफ एक्सपिरियन्शियल प्रोसेस. आपलं आयुष्य हे असंख्य अनुभव आहेत. आता सुद्धा आपण ज्या घटना, आपण जी कुठली भावना एक्सपिरियन्स करतोय आणि आपल्या आजूबाजूला जे काही चाललंय त्यांचं द्वंद्व म्हणजेच आयुष्य. त्यामुळे जी गोष्ट आपण मनापासून जगू इच्छितो ती आपल्यातच असते. त्याचा उगाच आपण शोध बाहेर घेत असतो. इन अ वे यू आर इन कंट्रोल ऑफ युअर ओन इमोशन्स. पण हे सहजासहजी आपल्याला कळत नाही, कारण आपण त्याविषयी सजग नसतो. माझं सांगणं एवढंच आहे की आपण सगळ्यांनी आपल्या भावनांविषयी, आपल्या विचारांविषयी, आपल्या संवेदांविषयी सजग होऊया. या इमोशनल स्टेटचा विचार करूया. आपण काय विचार करतोय, आपण काय आकलन करतोय, आपण काय पाहतोय, आपण काय ऐकतोय, ह्या सगळ्याचा विचार आता आपण करायला लागलो. And that is how you will build up a healthy state of mind. And if you build up a healthy state of mind, you will attract healthy thoughts. Right? Thank you.